तर नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत। तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आम्ही आहोत जयपूरमध्ये। गुड मॉर्निंग, हॅपी न्यू इयर। तर आज आहे आमचा जयपूरचा आणि ट्रिपचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस। तर तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की काल आमचा पूर्ण दिवस शॉपिंग करण्यात गेला आणि आमच्या बऱ्याच गोष्टी जयपूरच्या ज्या आहे त्या बघायच्या राहून गेल्या होत्या। तर आम्ही सर्वांनी रात्री ठरवलं की आपण सगळेजण सकाळी लवकर उठूयात आणि आमेर फोर्ट बघायला जाऊयात, कारण की आम्हाला सगळ्यांना सगळ्यात पहिले बघायचं होतं आमेर फोर्ट, पण पहिल्याच दिवशी इतका उशीर झाला आणि आमेर फोर्ट बघायचं राहून गेलं। पण नंतर आम्ही असं डिसाईड केलं की आपण पुन्हा कधीतरी येऊया। पण नंतर सगळे सकाळी लवकर रेडी झाले आणि ठरवलं की नाही, आपल्याला आजच जायचं आहे, आपण पुन्हा इथे नाही येणार आहे। सो आम्ही सगळेजण रेडी झालो सकाळी 7 वाजता आमेर फोर्टला जाण्यासाठी, कारण की आमची होती 11 वाजताची ट्रेन। पण खाली आल्यानंतर आम्हाला इथे एकही ऑटो नाही मिळाली आणि ओलाही नाही मिळाली। तर आमच्याकडे शेवटची आशा होती ती म्हणजे अजयबाई म्हणजे तेच की ज्यांनी आम्हाला पूर्ण जे राजस्थान आहे ते फिरवलं होतं। सो आम्ही त्यांना एक कॉल केला आणि कुठलाही विचार न करता ते आमच्यासोबत पुन्हा एकदा येण्यासाठी रेडी झाले आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे, जे स्पॉट तुमचे बाकी आहे ते सगळे मी तुम्हाला आज फिरवतो। तर आम्ही सुद्धा रेडी झालो त्यांच्यासोबत जाण्यासाठी आणि आता आम्ही निघालो आहोत पुन्हा एकदा हवा महालच्या रस्त्याने। तर आज होता नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि असं म्हणतात की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनाने झाली की आपलं पूर्ण वर्ष हे खूप छान जातं। आणि सगळ्यांचं ठरलेलं असतं की नवीन वर्षाच्या दिवशी सगळेजण पहिले छान मंदिरात जातात आणि देवाचं दर्शन घेतात। जसं की आपण जेव्हा नाशिकला असतो तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले जातो नवशा गणपतीला आणि तिथेही अशीच गर्दी असते। तर आत्ता आम्ही येऊन पोचलो आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी खूप सारे ब्लेसिंग घेण्यासाठी। आणि सगळ्यात पहिले आम्ही इथे येऊन पोचलो आहे श्री राधा गोविंद मंदिरला। आणि जसं की या मंदिरला मिनी वृंदावन असं म्हणतात आणि तुम्ही सगळेजण बघू शकतात की आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि त्यामुळे इथे इतकी प्रचंड अशी गर्दी होती, तरीसुद्धा खूप सारे मोठे लाईन असताना शॉर्टकट मारून आम्ही लवकर पोचलो मंदिराच्या आतमध्ये। आणि इथे तुम्ही बघू शकतात की बाहेरच्या साईडनी लोकांची खूप अशी गर्दी होती, कारण की इथले जे लोक आहेत ते श्री कृष्ण भगवानांना खूप मानतात आणि त्यामुळे वर्षाचा पहिला दिवस असल्यामुळे सगळेजण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊन पोहोचले होते। आणि आम्हीही तिथे शॉर्टकट मारला आणि तिथून आम्ही आतमध्ये पोहोचलो आणि तुम्ही बघू शकतात की आतमध्ये मंदिर इतकं सुंदर होतं आणि इतकं प्रसन्न वाटत होतं की तिथून निघण्याची आम्हाला इच्छाच होत नव्हती। पण काय करणार, आम्हाला खूप लवकर निघायचं होतं, कारण की आमची होती 11 वाजताची ट्रेन। त्याच्या अगोदर आम्हाला जायचं होतं आमेर फोर्ट बघण्यासाठी, म्हणून आम्ही इथे दर्शन केलं आणि पटापट इथून निघालो। आणि आता आम्ही सगळेजण आलो आहोत मंदिराच्या बाहेर आणि इथून आम्ही जाणार आहोत आमेर फोर्ट बघण्यासाठी। आणि फायनली मंडळी आम्ही येऊन पोचलो आहे आमेर फोर्ट जवळ आणि इथे तुम्ही वरती बघू शकता, इथे वरती जो दिसतो आहे तो आहे आमेर फोर्ट आणि खरंच इतकं छान दिसत होतं। आणि त्यात आम्ही सकाळी मॉर्निंगला लवकर आलो होतो, त्यामुळे जे सकाळचं वातावरण होतं ते खूप फ्रेश होतं आणि पूर्ण धुकं होतं आणि त्यात थोडं पावसाचंही वातावरण झालं होतं। आणि खालूनच आमेर फोर्ट बघून आम्हाला सगळ्यांना खूप एक्साइटमेंट झाली होती की आम्ही कधी वरती जातोय आणि बघतोय।
आणि इथूनच पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथे दिसले खूप सारे हत्ती. तर हे याच्यासाठी आहे की आपण हत्तीवरती बसूनही वरती आमेर फोर्टला जाऊ शकतो. ते आपल्यावरती डिपेंड आहे आपल्याला कसं जायचं आहे ते. तर आम्ही सगळ्याजणांनी पायी जाणंच पसंत केलं, कारण की हत्तीवरती जाणं हे खूप कॉस्टलीसुद्धा होतं आणि खूप टाईमही लागणार होता. सो आमच्याकडे आमचं गाडी होतं, त्यामुळे आम्ही अर्ध्या रस्त्यात गाडीने गेलो आणि नंतर आम्ही तिथून पायी गेलो. आणि फायनली आम्ही सगळेजण आलो आहे वरती आमेर फोर्टला आणि तिथून पुढे आम्ही केला गाईड आणि त्यानंतर आम्ही निघालो आमेर फोर्ट एक्सप्लोर करण्यासाठी. ये ओल्ड पैलेस है, पुराने के नीचे काम चल रहा है ना, ये पुराना पैलेस है, ये जोधाबाई का बर्थ पैलेस है. सामने वो फोर्ट दिख रहा है आपको, देखो उधर से पहाड़ी के ऊपर वो फोर्ट है, वो जैकेट फोर्ट है. ये वाला पैलेस है जो अभी अपन देखेंगे. आणि तिथून पुढे जात असतानाच आमचं झालं ग्रँड वेलकम. आणि तुम्हाला माहिती आपण नाशिककर आहोत, कुठेही डान्स करण्याचा चान्स अजिबात सोडत नाही आणि आम्हीही तो सोडला नाही. ची हिस्ट्री सांगत होते, पण हिस्ट्री सांगण्याबरोबर यांनी आमचे खूप छान छान असे फोटोग्राफसुद्धा काढले, कारण की त्यांना माहिती होतं की इथे कोणत्या अँगलनी कुठे फोटो छान येऊ शकतो. आणि खरंच खूप छान फोटोज त्यांनी आमचे क्लिक केलेत. तर आमेर फोर्ट हा एक्सप्लोअर करण्यासाठी खूप मोठा होता, पण आमच्याकडे टाईम खूप कमी होता. तिथे फिरता फिरता कधी 10:15 झाले हे आम्हाला कळालंच नाही. आणि 11 वाजेपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं रेल्वे स्टेशनला, कारण की तिथून आमची होती ट्रेन मुंबईला जाण्यासाठी. तर आम्ही सगळेजण इथून पटापट निघालो, कारण की अजून आम्हाला जायचं होतं आमच्या हॉटेलला आणि आम्हाला सगळ्यांना झाला होता खूप लेट, म्हणून आम्ही इथून निघालो फटाफट हॉटेलला जाण्यासाठी. तर फायनली आमची ट्रिप संपली आहे आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी जायला. अब हम जा रहे हैं मेमोरीज के साथ घर वापस. येस. बाय कर रे. सांगू नाही शकत माझं. सो गाईज आता फायनली आमचं ट्रिप झालं आहे ओव्हर आणि आम्ही चाललो आहे आमच्या घरी येस नाशिकला. एक काम करिए टाक फक्त नको टाकू तो बंद आहे जेवढा गाडी ठेवा. सर्वात इम्पोर्टेंट है आज का दिन. नमस्ते भाई और बहनों. अब हम जा रहे हैं वापस घर. नहीं लोगों को तंग करके. हाँ, लोगों को तंग करके हम वापस घर जा रहे हैं. ये हमारे अजीत भैया जिनके साथ हम घूम रहे थे उदयपुर से सालासर से खाटू श्याम से जयपुर में अगेन आमेर फोर्ट. यस बाय. आणि इथे बघा ऑटोमध्ये काय आहे, तर इथे ऑटोमध्ये आहे आमची अर्धी गँग. आमचं सामान इतकं होतं की कारमध्ये बिचाऱ्या मुलांना बसायला जागा नव्हती, सो त्यांना यावं लागलं ऑटोमध्ये. आणि त्यानंतर आम्ही आलो इथल्या फेमस मिठाई शॉपमध्ये आणि घेतल्या खूप साऱ्या मिठाई आणि पोहोचलो आमच्या ट्रेनमध्ये. सो फायनली आम्हाला धावत आमची ट्रेन पकडावं लागली, कारण की आम्हाला उशीर झाला होता आणि अजून थोडा आम्ही उशिरा जर आलो असतो तर कदाचित आमची ट्रेन सुटली असती आणि अजून एक दिवस एक्स्ट्रा आम्हाला जयपूरमध्ये राहावं लागलं. तसं काही झालं. आणि आता वाजले आहे सकाळचे 5 आणि आम्ही सगळेजण पोहोचलो आहे मुंबईला. धन्यवाद सर्व मंडळी. आपण अशा प्रकारे
नाशिक है वो आए. हॅलो गाईस, हॅलो गाईस. फायनली आम्ही नाशिकमध्ये. येस आणि फायनली शुभम पहिल्यांदा बोललाय. नाशिक नगरीमध्ये आपलं सर्वांचं हम सबकी तरफ से आपका खम्माखानी, हम कहाँ पिएंगे और घर जाएंगे. अथक प्रयत्नानंतर नाशिकमध्ये पोहोचले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ते झालंय पण पडलेलं तेज आहे सध्या. सो अशा प्रकारे आम्ही खूप साऱ्या मेमरीचा खजिना घेऊन पुन्हा एकदा परतलो आहे आमच्या नाशिकला. तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.